नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नात्यांचे धागे यूट्यूब चॅनलवरती. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण आहे. घरात फक्त मी आणि माझे आई-वडील राहतो. पण गेल्या काही महिन्यापासून आई-बाबा एका लांबच्या प्रवासाला म्हणजेच तीर्थयात्रेला गेले होते. त्यामुळे घरात मी अगदी एकटाच होतो. ऑफिसचे काम, खाण्यापिण्याचे आबाळ आणि घरातली सगळी कामे एकच वेळी सांभाळणे मला खूप कठीण जात होतं. अशातच माझ्या घरात एका नवीन व्यक्तीने प्रवास केला, जिचे नाव होतं राधा. राधा आमच्या घरी कामवाली बाई म्हणून कामाला आली होती. पण ती फक्त कामवाली नव्हती, तर तिचे सौंदर्य, तिची वागणूक आणि तिचा साधे कोणत्याही पुरुषाला भुरळून पडेल असं होतं. राधेचं वय साधारण 25 ते 26 असेल. तिचा रंग गव्हाळ, डोळे मोठे आणि पाणीदार आणि तिचे हसण्याची पद्धत अत्यंत मनमोहक होती. ती नऊवारी किंवा साधी साडी नेसायची, पण त्या साध्या साडीतही तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसायचे. सुरुवातीला आमचे नाते फक्त मालक आणि कामवाली असेच होतं. ती सकाळी यायची, घरातील भांडी घासायची, झाडू पोछा करायची, स्वयंपाक करायची आणि निघून जायची. मीही माझ्या ऑफिसच्या कामात व्यस्त असायचो. पण हळूहळू निसर्गाच्या नियम आणि एकांतातल्या भावना आपले रंग दाखवून लागतात. तसेच काहीशी आमच्यासोबतही घडू लागले. एका दिवशी बाहेर खूप मुसळधार पाऊस पडत होता. वीज गेलं होतं आणि घरात सगळीकडे अंधार पसरला होता. राधा नेहमीप्रमाणे तिचे काम आवरत होती. ती किचनमध्ये भांडी घासताना अचानक तिच्या हातातून एक काचाचा ग्लास सुटला आणि त्याचा मोठा आवाज झाला. मी हॉलमध्ये बसलो होतो. आवाजात सरासरी मी धावत किचनमध्ये गेलो. काय झालं राधा? लागलं का कुठे? मी काळजीने विचारलो. अंधारात तिचा पाय घसरला होता आणि ती पडणार होती. इतक्यात मी पुढे होऊन तिला माझ्या हातानं. तो क्षण आमच्या आयुष्यातला एक वेगळे वळण देणारं ठरलं. राधा थेट माझ्या छातीवर येऊन पडली होती. तिचा उबदार श्वास माझ्या मानेवर जाणवत होतं. तिच्या ओला केसांचा सुवास आणि तिच्या शरीराचा स्पर्श यामुळे माझ्या शरीरात एक वेगळीच वीज चमकली. आम्ही दोघेही एक सेकंद तसेच स्तब्ध उभे होतो. अंधारात फक्त आमच्या हृदयांचे ठोके ऐकू येत होते. तिने हळूच स्वतःला माझ्या कचाटातून सोडवून घेतली. तिचे गाल लाजेने लाल झाले होते. ते अंधारातही मला जाणवत होतं. ती म्हणाली, सॉरी दादा, माझं पाय घसरलं. मी म्हणालो, काही हरकत नाही राधा, स्वतःला सांभाळ. पण त्या रात्रीनंतर आमच्यातील अंतर नकळत कमी होऊ लागलं होतं. त्यानंतरच्या दिवसात आमच्यात संवाद वाढला. ती फक्त काम करून निघून जात नव्हती, तर ती माझ्या आवडीनिवडीची काळजी घेऊ लागली होती. मला कोणतं चहा आवडतो, जेवणात काय आवडतं हे ती न सांगता ओळखू लागली होती. कधीकधी मी तिच्याकडे एकटक पाहत राहायचो आणि जेव्हा तिचं नजर माझ्या नजरेला भिडायची, तेव्हा ती मंद हसू तिच्या नजर खाली करायची. तो लपडाव खूपच रोमॅन्टिक होता. एकदा दुपारी मी ऑफिसमधून लवकर आलो. बाहेर कडक ऊन होतं. राधा घरात कपड्यांचा घड्या घालत बसली होती. तिच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. मी तिच्यासाठी थंड पाण्याचा ग्लास आणला आणि तिच्या हातात दिलो. तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक वेगळीच कृतज्ञता आणि ओढ होती. राधा, तू खूप दमतेस ना? मी विचारलो. तिने हसून उत्तर दिली, काम तर करावंच लागेल ना मालक, पण तुम्ही माझी एवढी काळजी घेता हेच माझ्यासाठी खूप आहे. तिने मला मालक म्हटले तरी तिच्या आवाजात एक वेगळीच हक्क होतं. मी तिचा हातात घेतलो. त्यावेळी तिने तिचा हात मागे घेतले नाही.
तिचा हात खूप मऊ आणि उबदार होते. मी तिच्या जवळ गेलो. आमच्यातील अंतर पूर्णपणे मिटले होते. मी हळूच तिच्या गालावर हात फिरवलं. तिने तिचे डोळे बंद केले. तो क्षण अत्यंत उत्कट आणि रोमॅन्टिक होता. ती तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले. एक शांत, सुंदर आणि प्रेमळ रोमॅन्सची सुरुवात होती. आम्ही दोघं त्यात एकांतात एकमेकांच्या प्रेमात वाहू गेलो. त्या दिवशी आमच्यात केवळ शारीरिक आकर्षण नव्हतं, तर मनाचे एक अतूट बंधन तयार झालं होतं. या संपूर्ण प्रसंगातून आमच्या नात्यातून मला एक खूप मोठा बोध मिळाला. बोधकथा म्हणून याकडे पाहिलं तर समाज अनेकदा माणसाला त्याचा कामावरून, पैशावरून किंवा जातीवरून झोकतो. कामवाली बाई म्हणजेच केवळ एक मजूर जिला मन सन्मान नसतो, असं एक समाज असतो. पण या कथेतून मला प्रत्येक शरीराच्या आत एक सुंदर मन असते, ज्याला प्रेमाची, आधाराची आणि आपुलकीची गरज असते. प्रेम हे कोणत्याही सामाजिक सीमा किंवा गरीब श्रीमंत असं भेदभाव म्हणत नाही. आम्ही समोरच्या व्यक्तीला किती आधार देतो यावर नात्यांची वीण घट्ट होतो. सुविचार सांगायचं झालं तर प्रेम हे कपड्यांवर किंवा पैशांवर बघून होत नाही, तर ते दोन मनांच्या शुद्धतेवर आणि एकमेकांबद्दल असलेला आदरावर टिकून राहतो. आमची ही कथा पुढे अशीच विश्वासाने आणि प्रेमाने चालत राहिलं, जिथे आम्ही जगाचे नियम बाजूला ठेवून एकमेकांच्या सुखदुःखात सोबती झालो. धन्यवाद. ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढील भागाच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. जय महाराष्ट्र.